सांगली शहराला होत असलेल्या अशुद्ध आणि अळी मिश्रित पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ आज काँग्रेसतर्फे महापालिकेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले। पुढील 8 दिवसात परिस्थिती सुधारली नाही तर सांगलीकर नागरिकांचा भव्य मोर्चा काढून महापालिकेला घेराव घालू असा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिला। सांगलीकरांना शुद्ध पुरेसा पाणीपुरवठा करण्याची महापालिकेची जबाबदारी आहे। दूषित अस्वच्छ पाण्यामुळे यशवंतनगर, संजयनगर, अभयनगर, शिंदेमळा, वसंतनगर, अहिल्यानगर, पंचशील नगर, गव्हर्नमेंट कॉलनी व सांगलीतील काही भागात अळी मिश्रित दूषित पाणी पुरवठा होत आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुले आजारी पडत आहेत। कमी दाबाने पाणी पुरवठा व काही भागात पाणीच नाही अशी दयनीय अवस्था झाली आहे। जनतेच्या आरोग्याशी खेळणे बंद करून पाणी पुरवठा अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत आदेश द्यावेत। येत्या 8 दिवसात अंमलबजावणी झाली नाही तर नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा काढून आंदोलन केले जाईल असे निवेदन आज आयुक्त सुनील पवार यांना दिले। यावेळी प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांनी पृथ्वीराज पाटील यांच्यासोबत या प्रश्नांची सविस्तर चर्चा केली। यावेळी माननीय आयुक्त सुनील पवार यांनी लवकरच स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा होईल अशी व्यवस्था केली जाईल असे आश्वस्त केले। उपायुक्त वैभव साबळे, कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, पाणीपुरवठा विशेष कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, आरोग्य अधिकारी वैभव पाटील यांनी चर्चेत भाग घेत उपाययोजनेची माहिती दिली। घंटानाद आंदोलनात निवेदन देताना यावेळी नगरसेवक करण जामदार, संजय कांबळे, रवींद्र वळवडे, सनी धोत्रे, नेमिनाथ बिरनाळे, अल्ताफ पेंढारे, अजय देशमुख, विपिन कदम, प्रशांत देशमुख, आशिष चौधरी, आयुब निशानदार, समीर मुजावर, प्रशांत कांबळे, राजेंद्र कांबळे, संजय मोरे, राहुल जाधव, प्रशांत अहिवळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरातील काही भागांमध्ये दूषित पाणी, विशेषतः अळी मिश्रित पाणी आणि हिरवं पाणी आणि ज्या पाण्याला अत्यंत दुर्गंधी आहे अशा प्रकारचं पाणी हे नागरिकांना मिळू लागले आणि त्यामुळं त्या ठिकाणी अनेक लहान मुलं आजारी पडू लागलेले आहेत। अशा प्रकारचं अशुद्ध पाणी अनेक ज्येष्ठ नागरिक असतील, विशेषतः गोरगरीब वर्ग, लहान मध्यम वर्ग यांना मोठी झळ त्या ठिकाणी पोचलेली आणि त्या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी ह्या महानगरपालिकेच्या प्रशासनाला जाग यावी म्हणून या ठिकाणी घंटानाद आंदोलन केलं आणि आम्ही घंटा वाजवतच आम्ही तमाम सर्व कार्यकर्ते यांनी आयुक्तांची भेट घेतली। त्या ठिकाणी माननीय आयुक्त असतील, उपायुक्त असतील, पाणीपुरवठ्याचे अधिकारी असतील, ड्रेनेजचे असतील, या सर्वांची त्या ठिकाणी एकत्र बैठक घेऊन आम्ही चर्चा केली आणि त्यांना इशारा दिला की ज्या ज्या ठिकाणी, कारण आज संजयनगरमधल्या तिथं दूषित पाणी आहे, तिथले नगरसेवक असलेले संजय कांबळे त्या ठिकाणी आमच्याबरोबर होते, अभयनगरमधल्या परिसरातले प्रभाग क्रमांक 9चे अल्ताफ पेंढारे असतील, गव्हर्नमेंट कॉलनीतले त्या ठिकाणी असणारे अजय देशमुख असतील, कुपवाडचे सनी धोत्रे असतील, ज्या ज्या परिसरामध्ये अशा प्रकारचं अशुद्ध पाणी आलं त्यांना आम्ही त्या नागरिकांच्या आणि त्यांच्या प्रतिनिधींना घेऊन या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी महानगरपालिकेचा केलेला आहे। कारण आरोग्याची खेळ म्हणजे सर्वसामान्य जीवनाची खेळ। आम्ही सांगलीकरांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून गेले 3 महिने आम्ही या चळवळीतनं काम करतोय आणि आज आम्ही त्यांना इशारा दिला। त्या ठिकाणी आम्हाला आयुक्तांनी आश्वासन दिलेलं आहे, ज्या ठिकाणी तक्रार होतं त्या ठिकाणी आम्ही दुरुस्ती करायला लावलेलं, परंतु सर्वात महत्त्वाचं जोपर्यंत 56 MLDचं जे पाणी शुद्ध पुरवठा करणारी यंत्रणा आहे ती जोपर्यंत दुरुस्त होत नाही किंवा जोपर्यंत बदलली जात नाही, कारण कमी दाबानं पाणी पुरवठा होतो। पाण्याच्या डिस्ट्रीब्युशनची यंत्रणा जुनी आहे, कालबाह्य झाल्या अनेक ठिकाणी, ती कुचकामी ठरलेली आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला सांगण्यात आलं की आता
एकदा जे काही जादा अतिरिक्त पाणी लागणार आहे वारणा उद्भव योजनेतनं घ्यायचं, चांदोलीतनं घ्यायचं, याच्यावर आमचं चर्चा विनिमय सुरू आहे. एक सांगलीकर म्हणून आम्ही त्यांना स्पष्ट मागणी केली, तुम्ही पाणी चांदोलीतनं घ्या, अगर वारणा उद्भवमधनं घ्या, आम्हाला शुद्ध पाणी मिळालंच पाहिजे आणि ते तातडीनं त्यावर निर्णय घ्या आणि सांगलीकरांना या त्रासातून मुक्त करा, अशा प्रकारची मागणी केलेली आहे. त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की येत्या 10-12 दिवसामध्ये सर्व सुरळीत होईल, परंतु आम्ही त्यांना इशारा दिला आहे की 10-12 दिवसात सुरळीत नाही झालं, पुन्हा अशुद्ध पाणी आलं, पुन्हा अळी मिश्रित पाणी आलं, तर आम्ही तमाम काँग्रेसकर्ते नागरिकांना घेऊन महानगरपालिकेवर मोर्चा घेऊन येऊ, असा इशारा आम्ही आयुक्तांना देतो.